राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि आमदार बच्चू कडू यांची आज बच्चू कडूंच्या निवासस्थानी भेट झाली। याच विषयावर बोलण्यासाठी सध्या माझ्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगाल? दोन वेगळे पक्ष आहे, दोन्ही वेगवेगळे पक्षाचे तुम्ही नेते आहात, नेमकी काय चर्चा झाली या भेटीमध्ये? खरं तर शेतीवरच चर्चा झालेली आहे, शेतीच्या संदर्भात। आणि मूळ कसं आहे का, आमचं फक्त बोलवण्याचं कारण एवढंच होतं का त्यांच्यामुळं फिनले मिल इथे आलेली होती आणि आम्ही जेव्हा पाठपुरावा केला, सगळे प्रयत्न केले, त्याच्यात पवारसाहेबांनी अतिशय महत्त्वाची मदत त्यावेळेस केली आणि त्याचं एक जाणीव म्हणून आम्हाला असं वाटलं का पवारसाहेब आपल्याकडे आले पाहिजे, त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे। त्याच्यानंतर पहिल्यांदा ते इथं आले आणि ते आमच्या घरासमोरून जात होते, तर सहज आम्ही फोन केला, त्यांना आमंत्रण दिलं, त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि ते स्वीकारलं हे त्यांचं मोठेपण आहे। एवढ्याच एका विषयासाठी खरं तर हे भेट होती, त्याचं काही वेगळं कारणही नव्हतं। आपण दोघे राजकारणात सक्रिय आहात, राजकीय विषयांवर काही चर्चा झाल्या त्या नाही, भेटीमध्ये? बिलकुल चर्चा नाही झाली आणि चर्चा झाली तरी आम्ही तुम्हाला कसं सांगणार आहोत? म्हणजे आतापर्यंत पवारसाहेबांच्या ओठावर एक राहायचं आणि पोटात एक राहायचं हीच भूमिका जर तुमची समजायची? नाही, असंच राजकारण लोकांना असंच वागायला लागत असते। जे पोटात आहे ते तोंडात येऊया लागत नाही, ते तोंडात असन ते पोटात नाही ठेवा लागत किंवा डोक्यात ठेव, त्यालाच राजकारणी म्हणते ना, नाही तर मग तो बयाड थुत्र्या समजते। तुमचंच एक वक्तव्य होतं की आता तुम्ही बोलले की शिंदे साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे। याच्यानंतर तुम्ही यापूर्वी एक वक्तव्य केलेलं होतं की प्रहार जनशक्ती पक्षाचा मुख्यमंत्री होईल, या दृष्टीने काही तयारी सुरू आहे तुमची सध्या? होईल ना, त्याची काय तयारी करायला लागते। एकटा असला तरी होऊ शकते, नाही तर मग 10 असले तर होणार नाही। आता सगळ्यात जास्त आमदार बीजेपीचे आहे, मुख्यमंत्री कमी आमदारांचे आहे, तर काही सांगणार, राजकारणात काही सांगता येत नसते। अपेक्षा आहेत अजून, आशा पल्लवित आहेत का बरं आशा ठेवा नाही? खासदार केल्यावर तर मग 15 आशा ठेवणार आम्ही, तो देवघोडा झाला नाही का? असेच झाले ते मतदारसंघामध्ये सध्या जो संत्र्याचा प्रश्न आहे तो प्रलंबित आहे, त्यानंतर देशभरामध्ये कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, या विषयावर तुमची काही चर्चा झाली? कसे आहे, हे प्रश्न जेथपर्यंत कायमस्वरूपी सोडण्याची मानसिकता कुठलंही सरकार करत नाही तोपर्यंत हे सुटत नाही। हे काही तात्पुरते उपाययोजना करून याला काही मार्ग निघू शकत नाही, यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे आणि जेथपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मानसिकता राजकीय पक्षामध्ये सध्या तरी नाही आहे, त्यासाठी लढा उभारावा लागेल। एक शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीमध्ये तुम्ही यावं अशी काही इच्छा काही नेत्यांनी व्यक्त केलेली आहे, तुमचा काय निर्णय असेल? त्यांच्या इच्छेचा आम्ही आदर करतो आणि कोण कोणत्या वेळेस कुठं जाईल हे काही सांगता येत नसते। आता आम्ही प्रहारमध्ये होतोय, उद्धव साहेबाला पाठिंबा दिला, नंतर शिंदे साहेब आले आणि मग आता पुढच्या निवडणुका कशा होईल, कुठल्या बॅनरवर होईल, कशा पद्धतीने होईल, राजकीय परिस्थिती राज्याची काय राहणार ते काही सांगता येत नाही ना सध्या। कसं आहे, राजकारणामध्ये जर तरवर माणूस टिकून नाही राहत। राजकारणामध्ये ज्या वेळची परिस्थिती काय असतं त्यावरच तो विजय घ्यावा लागत असतो। तर हे होते आमदार बच्चूभाऊ कडू। नुकतंच शरद पवार आणि त्यांची भेट झाली, यानंतर कोण कुठे कधी कसा जाईल हे सांगता येणार नाही असं सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। अवकाश बोरसे, लोकमत डिजिटल, अमरावती।